नमस्कार मंडळी. आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि या दिवसात बाजारात येतात एकदम फ्रेश गाजर. मग प्रत्येकाच्या घरी तयार होतो तो गाजर हलवा. पण आज मी गाजरापासून वेगळी रेसिपी तयार करणार आहे. तर मंडळी, आता 2025 ला सुरुवात होणार आहे आणि आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एखादा सण असो किंवा नवीन वर्षाची सुरुवात आपण नेहमीच गोडानेच करतो. तर चला या 2025 ची सुरुवात आपण करूया या वेगळ्या रेसिपीने. ती म्हणजे गाजराची रबडी. तर हे बघा, इथे रबडी बनवण्यासाठी मी फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे, म्हणजे याला फुल फॅट मिल्क म्हणतात. तर मी मदर डेअरीचं घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता, पण फुल फॅट मिल्कच घ्यायचं आहे. आणि रबडी करताना नेहमी लक्षात ठेवायचं की जाड बुडाचंच आपल्याला भांडं घ्यायचं आहे, पातळ घ्यायचं नाहीये. तर आता एका भांड्यात मी हे सर्व दूध ट्रान्सफर करून घेते. तर आता इथे मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. आता हे सर्व दूध मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता हे ठेवायचं आहे आपल्याला गॅसवर. तर हे बघा, दूध एवढं आहे. आता याला आपल्याला अर्ध करायचं आहे. तर पहिल्यांदा तर याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे. उकळी आली का गॅस मंद करायचा आहे. मंद आचेवर आपल्याला ही रबडी बनवायची आहे. आता हे ढवळत राहायचं आहे, सतत ढवळत राहायचं आहे. आता ही रबडी बनायला आपल्याला 40 ते 45 मिनिटं लागणार आहेत. मंद आचेवर आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. आणि ढवळत असताना साईडला भांड्याला ही दुधाची मलई लागते, ती अशा पद्धतीत काढून घ्यायची. ती तिथं जमू द्यायची नाही, जमली तर ती तिथं करपेल. आणि ही मलई काढून दुधात टाकायची, जेणेकरून दूध घट्ट होईल. हे बघा, तुम्हाला आम्ही मगाशी दाखवलं होतं दूध किती होतं, तुम्ही बघू शकता. आता हे जवळजवळ निम्म झालेलं आहे. दूध आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे. हे बघा, एवढं होतं आपलं दूध. आता हे अर्ध झालेलं आहे. तर मी 1.5 लिटर दूध घेतलं होतं, ते अर्ध केलेलं आहे, म्हणजे 1.25 लिटर दूध झालेलं आहे. आता इथे मी गाजर घेतलेला आहे. हा एक गाजर जो आहे हा 1/2 किलोचा आहे, तर मी इथं एकच गाजर यूज करणार आहे. तर गाजर पहिल्यांदा आपल्याला सोलून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे सोल्याने. आता गाजर स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला हा किसून घ्यायचा आहे. जसं गाजर हलव्याला आपण किसून घेतो तसंच बारीक याने आपल्याला हे सोलून घ्यायचं आहे. तर मी इथं 1/2 किलो गाजर घेतलेला आहे. हा तुम्ही बघू शकता त्याचा किस. आता आपल्याला पुन्हा एक भांडं घ्यायचं आहे, तेही जाड बुडाचंच घ्यायचं आहे, पातळ घ्यायचं नाहीये. त्याच्यामध्ये घालायचं आहे तूप. तुम्ही तूप कमी जास्त करू शकता. तूप थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे हा आपल्याला गाजराचा किस. आता हा गाजराचा किस आपल्याला मंद आचेवर तुपावर छान असा परतवून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये थांबवून पुन्हा आपल्याला हा किस असा ढवळून घ्यायचा आहे. गॅस मंदच ठेवायची आहे. तर हा गाजर शिजलेला आहे. 4 ते 5 मिनिटं लागली मला गाजर शिजायला, कारण की हा किस आहे, लवकर शिजला जातो. तरी हा गाजराचा किस शिजायला मला 4 ते 5 मिनिटं लागलेली आहे. आता हा किस छान शिजला गेलेला आहे. आता जी आपली तयार केलेली रबडी होती ती याच्यामध्ये घालायची आहे. सर्व रबडी मी याच्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे. आता हे आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे. हे बघा, आता याच्यामध्ये घालायची आहे साखर. इथे मी 3/4 कप इतकी साखर घेतलेली आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता, पण 3/4 कप साखरेने व्यवस्थित गोडवा आलेला आहे. याच्यामध्ये घातलेले आहे 1/2 चमचा वेलची पूड. आता छान असं हे ढवळायचं आहे. मंद आचेवरच आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. रबडी तयार व्हायला आपल्याला
40 ते 45 मिनिटं लागली होती. 5 मिनिटात आपलं गाजर शिजून झालं होतं. आता इथे मी घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स, बदाम, काजू, पिस्ता आणि किशमिश. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. आता हे ड्रायफ्रुट्स कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 2 भागातही करू शकता किंवा मी जसे बारीक बारीक कट केले तसेही करू शकता. तर आता सर्व ड्रायफ्रुट्स मी कट करून घेते. इथे मी काजू, बदाम, पिस्ता कट करून घेतलेले आहेत, पण किशमिश तसेच ठेवलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेही कट करू शकता. इथे एक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पुन्हा घालायचं आहे तूप. तूप तुम्ही इथे पण कमी जास्त करू शकता, ते तुमच्या आवडीवर आहे. त्याच्यात घालायचे आहेत कट केलेले ड्रायफ्रुट्स. आता हे आपल्याला मंद आचेवरच छान असे क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता हे छान असे क्रंची झाले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद केल्यानंतरच याच्यात हे किशमिश घालायचे आहेत आणि हे आपल्याला थोडं तळून घ्यायचं आहे. आता हे छान असे तळून झालेले आहेत. आता हे सर्व जे ड्रायफ्रुट्स आहेत ते घालायचे आहेत आपल्याला या रबडीमध्ये. आता हे आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता आपली रबडी तयार झालेली आहे. तर हे बघा, आता ही रबडी गरम आहे. थंड झाली की मस्त घट्ट दाटसर अशी ही रबडी होईल. चवीला अप्रतिम लागते. गाजरचा हलवा आपण नेहमीच बनवतो. तर जेव्हा गाजरांचा सीझन येतो, जेव्हा फ्रेश गाजर मिळतात, तेव्हा अशा प्रकारे गाजराची रबडी एकदा तरी नक्की ट्राय करा. हे बघा, रबडी आता थोडीशी थंड झालेली आहे, तर दाट झालेली आहे. जशी जशी थंड होईल तशी तशी ही दाट होईल. चवीला तर ही रबडी अप्रतिम लागते. तुम्ही कधी अशी गाजराची रबडी बनवलेली आहे का? नसेल बनवली तर आता छान असा गाजरांचा सीझन चालू आहे, तर तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की बनवा आणि खाल्ल्यावर मला कमेंट करून ही सांगा की कशी झालेली आहे ती. तर तुम्हाला आजची ही माझी गाजराची रबडीची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.